12वी कॉमर्स नंतर काय करावे, कोणकोणते ट्रेडिशनल कोर्स ऑप्शन्स आपल्यासाठी, करियर ऑप्शन्स आपल्यासाठी अवेलेबल असतील, कोणते प्रोफेशनल करियर ऑप्शन्स आपल्यासाठी अवेलेबल असतील, हे जर तुम्हाला माहित नसेल तर मग ही व्हिडिओ तुमच्यासाठीच असणार आहे। तुम्ही हाऊस मध्ये 10वी पास आउट झाल्यानंतर आपल्या मित्रांनी कोणती स्ट्रीम घेतलेली आहे तर मग त्याच्या अकॉर्डिंग आपले इंटरेस्ट न बघता जर तुम्ही कॉमर्स स्ट्रीम जर सिलेक्ट केलेली असेल आणि आता जर तुम्ही 12वी पास आउट झालेले असाल आफ्टर कॉमर्स कॉमर्स स्ट्रीम मधून जर तुम्ही 12वी पास आउट झालेले असाल तर मग ही व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। कारण आफ्टर 12th कॉमर्स नंतर बरेचसे मुलं कन्फ्यूज असतात आपल्या करिअरच्या बाबतीत। तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेडिशनल आणि प्रोफेशनल कोर्सेस ऑप्शन्स आणि करियर ऑप्शन्स बघणार आहोत, ज्याच्या थ्रू तुम्हाला पुढील वाटचालसाठी चांगल्या प्रकारे सपोर्ट मिळू शकेल या छोट्याशा व्हिडिओच्या थ्रू। चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। ट्रेडिशनल करियर आफ्टर 12th कॉमर्स नंतर आपल्याला 3 प्रकारचे ट्रेडिशनल करियर ऑप्शन्स बघायला मिळतात किंवा आपण त्यांना कॉमन करियर ऑप्शन्स पण म्हणू शकतो, जे की जास्तीत जास्त मुलं 12th कॉमर्स पास आउट झाल्यानंतर घेतात, जसे की CA, CS आणि BCom। CA चार्टर्ड अकाउंटन्सी। जर आपल्याला गणिती आकड्यांमध्ये नंबर्समध्ये इंटरेस्ट असेल तर चार्टर्ड अकाउंटन्सी म्हणजे CA हा एक बेस्ट ट्रेडिशनल करियर ऑप्शन्स आपल्यासाठी असू शकतो। CA बनणे म्हणजे आपण यात नंबर्सचे मास्टर बनतो, जसे की अकाउंट, टॅक्सेशन, फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये एक्सपर्टीज आपण बनतो। तर मित्रांनो, ही फील्ड जर बघायला गेली तर ही फील्ड एक चॅलेंजिंग फील्ड आहे, पण आपण जर मेहनत करण्यासाठी तयार आहात तर मग आपल्यासाठी हा एक रिवॉर्डिंग करियर असू शकतो। त्यानंतर दुसरा ट्रेडिशनल करियर जर बघायला गेले तर तो आहे तो CS मीन्स कंपनी सेक्रेटरी। जर आपल्याला कंपनीचे लीगल एस्पेक्ट मध्ये इंटरेस्ट आहे तर मग कंपनी सेक्रेटरी म्हणजे CS हा ट्रेडिशनल करियर ऑप्शन आपल्यासाठी बेस्ट असू शकतो। CS चे रोल जर बघायला गेले तर कंपनीचे लीगल कंप्लेंट आणि गव्हर्नन्सला मॅनेज करणे हा CA चा मोस्ट इम्पॉर्टंट रोल आहे। कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये आणि लॉ, गव्हर्नन्स आणि मॅनेजमेंट मध्ये जर आपले मोठ्या प्रमाणात इंटरेस्ट असेल तर CS बनण्याचा मार्ग आपल्यासाठी परफेक्ट असू शकतो। याच्यानंतर तिसरा ट्रेडिशनल करियर ऑप्शन जर बघायला गेले तर तो येतो BCom मीन्स बॅचलर ऑफ कॉमर्स। बॅचलर ऑफ कॉमर्स याला शॉर्ट मध्ये BCom असे म्हटले जाते। BCom हा एक ग्रॅज्युएट डिग्री कोर्स आहे जो की आपल्याला बिझनेस फील्डचे ओव्हरव्ह्यू देतो आणि बिझनेस फील्ड मध्ये पुढे जाण्यासाठी स्ट्रॉंग बेस पण आपल्याला प्रोव्हाइड करतो। याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे सब्जेक्ट ऑप्शन्स आपल्याला बघायला मिळतात, जसे की अकाउंटिंग, इकॉनॉमिक, बिझनेस स्टडी यांसारखे सब्जेक्ट आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात। BCom केल्यानंतर आपण पुढील स्टडीसाठी MCom पण करू शकतात किंवा डायरेक्ट जॉब मार्केटमध्ये पण एंट्री घेऊ शकतात। मित्रांनो, BCom ही एक वर्सटाईल डिग्री आहे जी की आपल्याला व्हेरियस करियर ऑप्शनसाठी तयार करते। तर मित्रांनो, हे झाले काही ट्रेडिशनल करियर ऑप्शन जे की जास्तीत जास्त मुलं 12वी कॉमर्स नंतर घेतात। याच्यानंतर आपण बघूया प्रोफेशनल करियर ऑप्शन, कोर्स ऑप्शन आपण बघूया जे की जास्तीत जास्त मुलांना ऑफर केले जातात आफ्टर 12th कॉमर्स नंतर। नंबर 1 BBA मीन्स बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन। BBA हा एक मोस्ट पॉप्युलर कोर्स आहे जो आपल्याला बिझनेस मॅनेजमेंट मध्ये एक्सपर्ट बनवून देतो। हा कोर्स आपल्याला बिझनेसचे डिफरंट एस्पेक्ट जसे की मार्केटिंग, फायनान्स आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये चांगल्या प्रकारे नॉलेज पण आपल्याला प्रोव्हाइड करून देतो। यात आपल्याला प्रॅक्टिकल स्किल पण शिकवल्या जातात, जसे की टीम मॅनेजमेंट, कम्युनिकेशन आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल यांसारख्या गोष्टींवर एक्सपर्ट आपल्याला बनवले जाते। BBA कोर्स केल्यानंतर आपल्याला कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये आपल्याला अनुभवी एंट्री मिळू शकते किंवा आपण स्वतःचे बिझनेस पण स्टार्ट करू शकतो। आणि BBA कोर्स केल्यामुळे आपल्याकडे बिझनेस कसे करायचे याचे अफाट नॉलेज असेल, ज्यामुळे आपण आपले बिझनेसला टॉप लेवलवर घेऊन जाऊ शकतो। नंबर 2 LLB मीन्स बॅचलर ऑफ लॉ। मित्रांनो, LLB ही एक लॉ डिग्री आहे जी आपल्याला लीगल फील्डमध्ये एंट्री करण्याचे मार्ग दाखवते। हा कोर्स आपल्याला लॉचे व्हेरियस सब्जेक्ट जसे की इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, सोशियोलॉजी, सिव्हिल लॉ, क्रिमिनल लॉ, टॅक्स लॉ, पेटंट लॉ, कॉर्पोरेट लॉ आणि कॉन्स्टिट्यूशन लॉ यांसारख्या सब्जेक्टमध्ये अगदी डीप लेवलमध्ये नॉलेज प्रोव्हाइड करते। LLB केल्यानंतर आपल्याला ॲडव्होकेट किंवा लॉयरचे क्वालिफिकेशन मिळते, ज्यामुळे आपण लीगल प्रोफेशन मध्ये आपले करिअर चांगल्या प्रकारे बनवू शकतो। नंबर 3 BCA मीन्स बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन। जर आपल्याला कम्प्युटर आणि टेक्नॉलॉजी मध्ये इंटरेस्ट असेल तर मग BCA कोर्स आपल्यासाठी बेस्ट ऑप्शन असू शकतो। हे कोर्स आपल्याला कम्प्युटर सायन्स आणि ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट मध्ये ट्रेनिंग देत असतो। याच्यामध्ये आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेज, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि कम्प्युटर नेटवर्कचे मोठ्या प्रमाणात नॉलेज आपल्याला याच्यामध्ये
मिळते। BCA केल्यानंतर आपण सॉफ्टवेअर डेव्हलपर, वेब डेव्हलपर यांसारख्या पोझिशनवर आपण IT इंडस्ट्रीमध्ये आपले करिअर बनवू शकतो, ज्यामुळे आपल्याला हाय पे सॅलरी मिळू शकते। तर मित्रांनो, हे झाले काही प्रोफेशनल करिअर ऑप्शन जे की 12वी कॉमर्स नंतर मुलं करू शकतात। त्यानंतर बघूया टुडे टाइम ट्रेंडिंग फील्ड। मित्रांनो, माझ्या हिशोबाने जर आजच्या टाइम मध्ये ट्रेंडिंग फील्ड जर बघायला गेली तर ती आहे डिजिटल मार्केटिंग। मित्रांनो, डिजिटल मार्केटिंग आजच्या टाइम मधील अतिशय वेगाने वाढणारी फील्ड आहे। याच्यामध्ये आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्म जसे की सोशल मीडिया, सर्च इंजिन आणि वेबसाईट यांसारख्या प्लॅटफॉर्मचे यूज करून आपण प्रोडक्ट आणि सर्व्हिसला प्रमोट करू शकतो। मित्रांनो, आपण जर डिजिटल मार्केटिंगचे जर कोर्स केले किंवा डिजिटल मार्केटिंग जर आपण जर शिकलो तर याच्यामध्ये आपल्याला कंटेंट क्रिएशन, SEO, सोशल मीडिया मॅनेजमेंट आणि एनालिटिक्सचे मोठ्या प्रमाणात नॉलेज आपल्याला मिळते। तर मित्रांनो, आय होप की आता तुम्हाला समजून गेलेले असेल की आफ्टर 12th कॉमर्स नंतर आपल्यासाठी कोणकोणते ट्रेडिशनल करिअर ऑप्शन्स आहेत आणि कोणकोणते प्रोफेशनल कोर्स ऑप्शन्स आपल्यासाठी अवेलेबल आहेत। जर तुम्हाला अजून कोणत्या नवीन टॉपिकवर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मग तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता। तर मग त्याच्या थ्रू मी पुढे तुमच्या टॉपिकच्या अकॉर्डिंग व्हिडिओ आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। चला तर मग भेटूया अजून पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अजून चांगल्या नवीन टॉपिक विषयी। चला तर मग तोपर्यंत गुड बाय, जय हिंद अँड जय भारत।